हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गार्गीज किचनमध्ये. आय होप यू ऑल आर डुईंग गुड. आणि आज बरेच दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा नव्याने फूड व्लॉग येतोय. एक रेसिपी शेअर करते, ती म्हणजे इटालियन व्हाईट सॉस पास्ता, जी माझ्या मुलीला प्रचंड आवडते आणि मलासुद्धा खूप आवडते. तर इथे बघू शकता, एका पॅनमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यात थोडंसं ऑइल, 1 चम्मच ऑइल आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि इथे मी पास्ता घेतलेला आहे. तुम्ही कोणताही मॅक्रोनी किंवा पेने पास्ता कोणताही घेऊ शकताय. तर मी इथे हा पास्ता घेतलेला आहे आणि याला थोडा वेळ, आपल्याला अगदीच 5 मिनटं आपल्याला थोडंसं त्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पास्ता छानपैकी शिजून निघेल. तर इथे बघू शकताय, मी त्याला थोडा वेळ शिजेपर्यंत गॅसवरती तसंच मीडियम फ्लेमवरती आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकताय, हा पास्ता बनवण्यासाठी मला खूप काही इन्ग्रेडियंट्सची गरज नाही आहे. इथे मी केयाचा पास्ता सीझनिंग घेतलेला आहे. हा मी डीमार्टमधून आणलेला, जवळपास डिस्काउंटमध्ये 100 किंवा 110 रुपयाला असं काहीतरी मिळालेला. अमूल बटर आपला, जो की सगळ्यांच्या घरात असतो. आणि इथे मिल्की मिस्टचं चीज वापरलं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं चीज वापरू शकताय. तर अशा प्रकारे आपल्याला अगदीच 3-4 इन्ग्रेडियंट्स घेऊन आपल्याला आपला हा पास्ता, इटालियन सॉस, व्हाईट सॉस पास्ता आपल्याला बनवू शकताय. मी त्याला छानपैकी चाळणीमध्ये पास्ता मी आणि पाणी सेपरेट आउट करून घेतलेलं आहे. आणि इथे मी पॅनमध्ये बटर आणि थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. आणि कांदा जो असतो त्याचे थोडे मोठे मोठे असे तुकडे केलेले आहेत आणि ते मी त्यात ॲड केलेलं आहे. आणि अगदीच 2 चम्मच, आपल्या पास्त्याची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार आपल्याला मैद्याचं पीठ, ऑल पर्पज फ्लावर किंवा आपण गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकतो आहे. तर इथे मी 2 चम्मच मैद्याचं पीठ ॲड केलं आणि त्याला थोडंसं परतून घेतलं आणि त्यात 1 वाटी मी दूध ॲड केलं आहे. इथे आपण जे सीझनिंग घेतलं होतं, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनो आणि बाकी मिक्स हर्ब्स आहेत, जे की पास्त्यासाठीच वापरले जातात. आणि मी त्यात थोडेसे चिली फ्लेक्स, साल्ट आणि इथे मी 2 चीज घेतलेला आहे. तर इथे बघू शकता, आपला चीज मेल्ट झालं आहे त्याच्यामध्ये. आणि बघू शकताय किती सुंदर असं टेक्स्चर आपल्या व्हाईट सॉसला आलेलं आहे. अगदीच रेस्टॉरंट स्टाईल किंवा आपण जे याच्यामध्ये खातो, बाहेर पास्ता खातो, सिमिलर त्याच वेळी. आणि इथे मी थोडीशी मिरपूड ॲड केलेली आहे, जे की इटालियन रेसिपीजमध्ये ॲड केलं जातं. आणि यात मी स्वीट कॉर्न बॉईल करून घेतले होते, ते स्वीट कॉर्न पण ॲड केलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये बेल पेपर्स वापरू शकताय, शिमला मिरची वापरू शकता, ढोबळी मिरची. तर इथे बघू शकता, अगदी स्वादिष्ट असा आपला पास्ता रेडी आहे खाण्यासाठी. एन्जॉय, रेसिपी करून बघा. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गार्गीज किचन.